नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो साळुंखे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. ह्या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षे रिलेटेड जेवढे काही नोटिफिकेशन्स असतील, अपडेट असतील किंवा पेपर असतील, त्यांचे हॉल तिकीट येणारं असतील, तर सर्व जे काही आपले अपडेट असतात त्यांचे सर्व आपण इथे व्हिडिओ तयार करून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती प्रोव्हाइड करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, जे की साळुंखे अकॅडमी या नावाने असणार आहे. तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आजचा हा पहिली अपडेट आणि पहिलाच व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत आहोत. तर जास्तीत जास्त मुलांनी याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणारे जेवढे काही व्हिडिओज असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जात असतील. तुम्हाला सगळे अपडेट तुमच्या बसल्या जागेवर तुम्हाला मिळत राहतील. तर मग आजची पहिली अपडेट जी की बृहमुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात असणार आहे, म्हणजेच BMC भरती संदर्भात, जी की नवीन जाहिरात BMCची पडलेली आहे. निरीक्षक या पदासाठी ही जाहिरात असणार आहे. कर निर्धारण व संकलन खाते या अंतर्गत हे पद येतं. हे पदासाठी तुम्हाला कोणती पात्रता असणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, तुम्ही एज क्रायटेरिया काय असणार आहे, फीस किती लागणार आहे व परीक्षा केव्हा होईल, हे सुद्धा आपण अंदाजित ह्याचे जे काही अपडेट आहे ते आपण तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून देणार आहोत. तर पहिले तर आपण जाहिरातीकडे वळूया. बृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कर निर्धारण व संकलन खाते याच्यामार्फत जी काही जाहिरात निघालेली आहे ती गट क या पदासाठी असणार आहे. निरीक्षक हे पद त्याच्यात असणार आहे आणि जवळपास 178 रिक्त पदांसाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे. याच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत आणि ही जी काही परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरावीची आहेत. ही जी पदे आहेत ते सरळ सेवेने भरली जाणार आहेत, म्हणजे एक परीक्षा आणि डायरेक्ट सिलेक्शन अशा पद्धतीने असणार आहे. निरीक्षक पदाकरिता ऑनलाईन अर्ज त्यांनी मागवण्यात येणार आहेत आणि ते कधीपासून सुरुवात होणार आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. निरीक्षक संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता अटींची पूर्तता करीत असून सदर पद करिता ते पात्र आहेत. तर जे काही अटी त्यांनी घातलेल्या आहेत त्या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही त्याच्यात फॉर्म भरायचा आहे. साधारणतः सर्वच मुलं याच्यामध्ये बसतील, एनी ग्रॅज्युएट म्हणून. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेले वैध ईमेल ID असणे आवश्यक आहे. तर वारंवार तुम्हाला सांगत असतो, तुमच्याकडे ईमेल ID, फोन नंबर म्हणजेच मोबाईल नंबर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या तुमच्याकडे असायलाच हव्यात. पुढे पाहणार आहोत आपण. सरळ सेवेने भरावयाच्या निरीक्षक संवर्गातील पदांचे तपशील पुढील प्रमाणे दिलेला आहे. पदाचं नाव दिलं आहे त्यांनी निरीक्षक. वेतन श्रेणी सुधारित M17 29,200 ते 92,300 पर्यंत त्याचा पगार असणार आहे. भरावयाच्या रिक्त पदांची संख्या किती आहे? 178 आणि कोणत्या ग्रुपमध्ये येतं ते गट कचं हे पद असणार आहे. जवळपास 178 जागांचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते तुम्हाला या चार्टमध्ये दिसत असेल. त्याच्यापैकी तुम्ही सगळं जो काही चार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. जवळपास 178 जागा आहेत. प्रत्येक प्रवर्गानुसार त्याला डिव्हाइड करण्यात आलेलं आहे. ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे जाहिरातीत. याची जाहिरात तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलचे जे काही कमेंट्स बॉक्स असतील किंवा डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ही जाहिरात भेटून जाईल. पुढे जाऊया आपण. हे जे दिलेलं आहे ते दिव्यांगांसाठी दिलेलं आहे. निरीक्षक पदाची 7 पदं आहेत त्यांची दिव्यांगांचे. त्यांचे प्रकार व शारीरिक पात्रता आणि जबाबदारी आणि कर्तव्य ते काही जे काही असेल ते सर्व तुम्ही जाहिरातीत पाहून घ्यायचं आहे. आपण ठळक मुद्दे या जाहिरातीत घेणार आहोत. इथं सामाजिक व समांतर आरक्षण हा 2 नंबरचा पॉईंट दिला आहे. त्याच्यात प्रत्येक याच्यासाठी जे काही आरक्षण असणार आहे ते दिलेलं आहे. महिलांसाठी 30% याप्रमाणे जे काही असेल ते दिलेलं आहे. माजी सैनिकांसाठी 15% प्रमाणे, प्रकल्पग्रस्तांसाठी 5% प्रमाणे, अशा पद्धतीने तुम्हाला भूकंप ग्रस्तांसाठी 2% प्रमाणे, खेळाडूंसाठी 5% प्रमाणे, अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार 10% प्रमाणे, अनाथांकरिता 1% प्रमाणे, दिव्यांग आरक्षण 4% प्रमाणे, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही जे काही दिलेले आहेत ते आरक्षण दिलेले आहे. EWSचं 10% दिलेलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग सरळ सेवा भरण्यात येणारी 10% प्रमाणे,
आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर निरीक्षक पदासाठी जे काही अर्हता आहेत तर आवश्यक अर्हता ते आपण इथं पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट दिलेला आहे त्यांनी, उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. म्हणजेच तुम्ही एनी ग्रॅज्युएट चालू शकतात त्यांना, म्हणजे इथं टक्क्यांची कोणत्याही प्रकारे त्यांनी अट घातलेली नाही आहे किंवा प्रथम प्रयत्नात पास व्हा आणि द्वितीय प्रयत्नात येवा, एटी-केटी नसायला पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी सगळ्या काढून टाकल्या. कारण की विद्यार्थ्यांचं पहिलं आंदोलन पाहून ते चकित झालेले आहेत. बरोबर. पुढचं पाहणार आहोत आपण, उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षांमध्ये 100 गुणांचा मराठी विषय निम्नस्तर किंवा उच्चस्तर घेऊन उत्तीर्ण असावा. म्हणजे तुमच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्रामध्ये 100 गुणांचा मराठी विषय असला पाहिजे. बरोबर. 3 नंबरचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे MSCITच्या संदर्भात आहे. तिथं भरपूर हे दिलेले आहेत तुम्हाला, पण MSCIT जर असेल तुमचा आणि नसेलही तरी त्यांनी तिथं शिथिलता दिलेली, ती म्हणजे नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे. तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही MSCITच करायचं नाही. आता काळ आहे शांततेचा, तर करून घ्या. येणाऱ्या पुढील जाहिरातींसाठी सुद्धा MSCIT खूप आवश्यक असतं. मग नोकरी लागल्यानंतर मग ते इकडं फिर तिकडं फिर, त्याच्यापेक्षा आताच जे आहे ते करून मोकळे व्हा. 4 नंबरचा पॉईंट होता तुमचा, उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे. म्हणजेच तुम्हाला इथं टायपिंगची सुद्धा अट घालण्यात आलेली आहे. ही अट अशी आहे की मराठी आणि इंग्रजी यांच्यासाठी 30-30चं तुम्हाला सर्टिफिकेट असायला हवं तुमच्याजवळ. बाकी मग तुमचे जे काही अर्हता आहेत त्याच्यामध्ये जे काही बाकीच्यांना सूट देण्यात आलेली, तर ते तुम्ही हे पाहू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्याल आणि त्या पद्धतीने तुम्ही पाहाल. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे, निरीक्षक या पदाकरिता आवश्यक वयोमर्यादा. तर वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 वर्ष, किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असला पाहिजे उमेदवार. मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 ते 43च्या दरम्यान असला पाहिजे आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 ते 45च्या दरम्यान असला पाहिजे. बाकी त्यांनी जी काही सूट असते ती आवश्यक वयोमर्यादा प्रवर्ग आणि त्यांच्या वयोमर्यादा यांनी एक स्पेशल चार्टमध्ये तयार करून दिले, कोणत्या अधिनियमांतर्गत वगैरे ते सगळं दिलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. आता हा एक चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल लागलीच समजून जाईल अशा पद्धतीचं त्यांनी चार्ट तयार करून पाठवलेला आहे. बरोबर. आता निवडीचे निकष याच्यामध्ये आपण जाणार आहोत. निवडीच्या निकषमध्ये त्यांनी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेणार आहेत. म्हणजे ही परीक्षा जी असणार आहे ती साधारणतः TCS घेईल असा आहे. TCS ही परीक्षा घेईल तुमची. त्याच्यानंतर निरीक्षक 2 नंबरचा पॉईंट होता, निरीक्षक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा असणार आहे तो पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. म्हणजे जे काही पदवी परीक्षेच्या समान राहील, परंतु त्यापैकी जे काही मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा असणार आहे तो माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान राहणार आहे मराठी आणि इंग्रजीसाठी. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप हे पुढील प्रमाणे असेल. आता यांनी याच्यामध्ये सिलेबस, जे काही BMC क्लर्क म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जो काही सिलेबस होता त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. याच्यामध्ये एक पॉईंट म्हणजे एक अधिनियम त्यांनी ॲड केलेला आहे त्यांचा स्वतःचा, आणि तोच अधिनियम जवळपास 50% मार्क्स घेतो आहे. तर पहिले पाहूया आपण. पहिला जो विषय असणार आहे तो मराठी भाषा व्याकरण. त्याच्यासाठी एकूण प्रश्न असणार आहेत 10 आणि एकूण गुण असणार आहेत 20. इंग्रजी भाषा व्याकरण याच्यासाठी सुद्धा 10 प्रश्न आणि 20 गुण असणार आहे. ज्या भाषेचं पेपर आहे त्याच भाषेत तो पेपर होईल. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे सामान्य ज्ञान. 15 मार्क याच्यासाठी असणार, आपलं 15 प्रश्न असतील 30 मार्कासाठी, आणि यांचे बायलिंग्युअल म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोघं यांच्यामध्ये हे पेपर होणार आहे. त्याच्यानंतर येणार आहे अंकगणित 4 नंबरला. त्याची सुद्धा 15 क्वेश्चन आणि 30 मार्काला ते पेपर असणार आहे, मराठी इंग्रजीमध्ये होईल. त्याच्यानंतर 5वा जो की तुमचं सर्वात जास्त वेटेज म्हणजे जवळपास 50% वेटेज एकट्या या अधिनियमचं म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 याचं दिलेलं आहे. याचा जो काही अधिनियमची PDF असणार आहे
ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकणार आहोत. त्याची तुम्हाला लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा कमेंट्स बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता. साळुंखे अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनल असेल. आणि हे सर्व ओव्हरऑल जे काही असणार आहे त्याला 120 मिनिटाचा कालावधी असणार आहे. पेपर पॅटर्न थोडा वेगळा आहे. तो आपण पुढे समजून घेणार आहोत. पेपर पॅटर्न म्हणजे पेपरचं जे काही ग्रुप वाईज टायमर दिलेला आहे तो सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. थोड्या टिप दिलेली नोट डाऊन करायला लावलं त्यांनी. एक गोष्ट ती म्हणजे सामान्य ज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल. म्हणजे पहा तुम्ही मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा जो काही भूगोल आहे, त्याच्यानंतर सामाजिक इतिहास आहे, हवामान आहे, स्थानिक वैशिष्ट्ये असतील मुंबईची, महानगरपालिकेचे विविध प्रकल्प प्रोजेक्ट्स असतात त्यांचे, त्याच्यानंतर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असतो जो की तुम्हाला त्याची PDF ही तुम्हाला मिळेल. महानगरपालिका प्राधिकारी ऑथॉरिटीज यांच्याशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. म्हणजे तुमची जी काही ऑथॉरिटी असते त्याच्याशी निगडीत प्रश्न सुद्धा इथे अंतर्भूत असतील. इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा ही मराठी भाषेतून घेण्यात येईल. यात काही वेगळं नाही आहे. जे आपण पहिले पाहिलं तेच आहे. बरोबर. त्याच्यानंतर अधिनियम कलमांची यादी सोबत परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे कलमांची यादी त्यांनी दिलेली आहे शेवटी, ती तुम्ही पाहून घ्यायची. त्याच्यानंतर मौखिक चाचणी घेण्यात येणार नाहीत. म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा घेण्यात येणार नाही आहे. तर मग चला आपण पुढे जाऊया. जे काही ठळक मुद्दे आहेत तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की त्याच मुद्द्यांवर मुलं अडकून पडतात. जसं की आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना यांनी दिलेल्या आहेत. तरी या सर्व सूचना तुम्ही एक वेळेस ऑनलाईन फॉर्म भरायच्या अगोदर वाचून घ्यायच्या आहेत. तर जरी तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट्स आले किंवा काही प्रश्न पडले तर तुम्ही ह्या नंबरवर, म्हणजे हा जो काही नंबर दिलेला आहे त्यांनी, तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता, सोमवार ते शनिवार या दरम्यानमध्ये. आणि नंतर त्यांनी 5व्या पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे की उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. तसंच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. हे का म्हटलंय? जेव्हा तुम्ही DVला जातात तेव्हा तुमच्याकडून ही प्रिंट आणि ऑनलाईन फॉर्म भरल्याची जी काही पावती असते ते सर्व तुमच्याकडून मागितलं जातं. तर त्यावेळेस तुमची धांदल उडते. तर ती उडायला नको म्हणून मी आताच तुम्हाला अलर्ट करून देतो की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून सोबत ठेवायची आहे. तर पुढे पाहू आपण ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. म्हणजे आता कधीपासून सादर करायचे तर ऑनलाईन अर्ज, तर आजपासूनच म्हणजेच 20 तारखेपासून तुम्ही वेळ दुपारी 3 वाजेपासून, म्हणजे आता साधारणतः चालू झाले असतील अर्ज भरायला. तर दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक म्हणजे 19 तारखेपर्यंत, म्हणजे 19 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ते अर्ज सादर करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिलेलं आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क. परीक्षा शुल्कसुद्धा पाहून घ्यायचं आहे तुम्ही. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये असणार आहे. त्याच्यात वस्तू व सेवा करासह ॲड असणार आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गातील 900 रुपये असणार आहे आणि अनाथ आरक्षणाअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्यांना 900 रुपये असणार आहे. ही फी तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि जर कोणत्याही कारणास्तव पदभरती जर स्थगित किंवा रद्द झाल्यास पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही. म्हणजे तुमची स्थगित झाली किंवा रद्द झाली तर तुमचा शुल्क तुम्हाला मिळणार नाही आहे. बरोबर. तर पुढे तर मला नाही वाटत की एखादी पॉईंट आपल्याला राहिला असेल, आणि राहिलाही असेल तरी तुम्ही तो काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकू शकतात. त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल. जसं पाहतो आपण 13 नंबरचा पॉईंट आहे ग्रुप वाईज टायमर सेटर. म्हणजे जे काही ग्रुप वाईज टायमर आहे ते मी तुम्हाला शेवटी दाखवून देतो. त्यांनी एक चार्ट तयार करून पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तसं आता काही हे पाहिजे जे त्यांनी परिशिष्ट 1 मध्ये दिलं आहे बुवा. जाहिरातीत मुद्दा क्रमांक 5 मधील टिपमध्ये नमूद केलेल्या मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलमांची यादी त्यांनी इथं दिलेली आहे. हे कलम तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. हे मराठीत दिलेले आहेत आणि खालच्या साईडला हे इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेले आहेत. ते सर्व तुम्ही एक वेळेस पाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं जे काही नॉर्मलायझेशन होणार आहे तुमच्या पेपरचं, तर ते तुम्ही शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन होतं, तर त्याचा हा सर्व फॉर्म्युला असणार आहे तुमचा. बाकी माहिती तुमच्या पद्धतीने पाहू शकतात तुम्ही.
मी तुम्हाला आता पेपर पॅटर्न दाखवून देतो त्यांना. ग्रुप वाईज टायमर पण दिलेले आहेत त्यांनी. अ, हा थोडा इंटरेस्टिंग आहे, म्हणजे आतापर्यंतचा नवीन पॅटर्न आहे हा. जसं आता आपण इतर परीक्षा दिल्या, पण आतापर्यंत असा ग्रुप वाईज टायमर त्यांनी दिलेला नव्हता आपल्याला. तर पहिलं याचं मराठी व्याकरण, नंतर इंग्लिश व्याकरण, जनरल नॉलेज, अर्थमॅटिक आणि BMC ॲक्ट 1888. बरोबर. त्याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी, ग्रुप ए घेतलेला आहे. ग्रुप एमध्ये काय केलं आहे, 2 क्वेश्चन त्यांनी मराठीचे टाकतील, इंग्लिशचे 3 क्वेश्चन टाकतील, जनरल नॉलेजचे 4 क्वेश्चन टाकतील आणि अंकगणिताचे 3 क्वेश्चन आणि BMC ॲक्टचे 13 क्वेश्चन, असे मिळून जवळपास 25 क्वेश्चन असणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला टायमर देणार आहेत 30 मिनिटाचा. असा ग्रुप ए असणार आहे. तसंच ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी, अशा प्रत्येकाला 25 क्वेश्चन 30 मिनटं, 25 क्वेश्चन 30 मिनटं, अशा पद्धतीने तुमचा ग्रुप वाईज टायमर असणार आहे. तर इथं तुम्ही खूप तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं म्हणजे जो काही टाईम चालू असतो त्या टायमामध्ये तुमचे ते पूर्ण क्वेश्चन झाले पाहिजे. म्हणजे एकदा जर ग्रुप एचा जो 30 मिनिटाचा टाईम आहे तो संपला, तर परत तुम्हाला ग्रुप एमध्ये जाता येणार नाही. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास एवढा असला पाहिजे की एक वेळेस दिलेला आन्सर तुम्ही चुकता कामा नये. तर हे सर्व आपण पेपर पॅटर्नबद्दल आणि सगळ्या गोष्टी याच्यातल्या बारीक-सारीक पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकतात. तुमच्या अडचणी त्या मी सॉल्व्ह करण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न करेलच. आणि आपलं जे काही चॅनल आहे ते नवीन असणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला BMC संदर्भात अजून काही अपडेट असतील, कार्यकारी सहाय्यक पदाचे ऑनलाईन अर्ज चालू होतील त्यावेळेस जे काही अपडेट असतील, कोणत्या अटी शिथिल करण्यात आल्या, कोणत्या अटी बाकी आहेत, तर ते सर्व तुम्हाला तिथं आपल्या यूट्यूब चॅनलला मिळून जातील. साळुंखे अकॅडमी या नावाने यूट्यूब चॅनल असणार आहे. त्याला तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या आणि ते चॅनल तुम्ही इतकं स्प्रेड करा की आपलं चॅनल एक खूप मोठ्या ह्याच्यावर गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट आहेत त्या मला वारंवार ज्या काही अपडेट आहेत ते तुम्हाला देता येतील. बरोबर. तर मग चला, तुम्ही BMCचा फॉर्म भरू शकतायत आता आणि सर्वांनी कागदांची पूर्तता करायची आहे. पूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे एक वेळेस आणि मग त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद.